नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर DCC बँक भरती 2024 चे प्रवेश पत्र कसं डाउनलोड करायचं याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघणार आहोत. त्याच सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर DCC बँक भरतीचे पेपर 21 ते 23 तारखेमध्ये होणार आहे. तर यासाठी आपण नोट्स मध्ये खूपच मोठी ऑफर आणलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर अतिशय कमी किमतीमध्ये आता तुम्हाला नोट्स भेटणार आहे. तर त्याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. तर बघा, एका विद्यार्थ्याचं प्रवेश पत्र म्हणजेच ऍडमिट कार्ड मी इथं ओपन करून घेतलेलं आहे. इथे जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे थोडक्यात त्याबद्दल माहिती देतो. त्यानंतर ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याविषयी देखील माहिती देणारच आहे. इथे आपल्याला पदाचं नाव दिलंय, रोल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर पुढे डेट ऑफ बर्थ आणि पुढे आयडेंटिफिकेशन मार्क दिलेले. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली एक्झाम कधी असणार आहे ती डेट दिलेली मित्रांनो, डेट ऑफ एक्झामिनेशन. पुढे आपल्याला रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे. आता रिपोर्टिंग टायमिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला गेटच्या आतमध्ये सोडतील तो टायमिंग इथं दिलेला आहे आणि त्यानंतर तो गेट बंद व्हायचा जो टायमिंग असणार आहे तो पुढे पुढे आपल्याला दिलेला आहे. जसं की आता या विद्यार्थ्याचं मी ऍडमिट कार्ड इथं डाउनलोड केलेलं आहे. रिपोर्टिंग टायमिंग इथं 8 दिलाय आणि गेट बंद व्हायचं टायमिंग दिलेलं आहे 9:30. म्हणजे 9:30 नंतर जर तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला आत घेतलं जाणार नाहीये. काही करून जो मेन गेट क्लोजिंग टाइम आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला तिथं उपस्थित राहायचंय आणि गेटच्या आतमध्ये जायचंय मित्रांनो. हा जो रिपोर्टिंग आपल्याला टायमिंग दिलेला आहे तेव्हापासून आपल्याला आत सोडायला सुरुवात करतील, गेटच्या आतमध्ये घ्यायला सुरुवात करतील. त्यानंतर इथं जो मेन गेट क्लोजिंग टायमिंग असणार आहे तो एकदा क्लोज झाला किंवा तो टायमिंग संपला की तुम्हाला आत घेतलं जाणार नाहीये. त्यामुळे तुमचा जो पण टायमिंग असेल इथं त्या टायमाच्या अगोदरच तुम्हाला तिथं आतमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एक्झामिनेशन टायमिंग दिलेला आहे, तुमची एक्झाम कोणत्या टायमिंग मध्ये होणार आहे. जसे की 2 तासाची एक्झाम आहे तर आपल्याला इथं टायमिंग दिलेला आहे 10 ते 12 मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर इथे आपला जो एक्झाम सेंटर कोड आहे तो तुम्हाला दिसेल. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे पण एक्झामचं सेंटर असेल ते सेंटर तुम्हाला इथे दिसेल. या ठिकाणी तुम्हाला जायचंय एक्झाम देण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारची सेंटर विषयी इथं माहिती दिली, ऍड्रेस दिलाय, बाकी जर म्हटलं तर फोटो आणि सिग्नेचर दिले आणि त्यानंतर अशा प्रकारचं तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड आहे जे प्रवेश पत्र आहे ते डाउनलोड करू शकता. अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता प्रवेश पत्र कसं डाउनलोड करायचं हे जाणून घेण्या अगोदर नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात. बघा, सांगितल्याप्रमाणे नोट्स मध्ये तुम्हाला येत्या 2-3 दिवसासाठी अतिशय चांगल्या प्रकारे डिस्काउंट भेटणार आहे मित्रांनो. तर हा डिस्काउंट फक्त आपल्याला दिलेल्या तारखेपर्यंतच असणार आहे मित्रांनो नोट्स मध्ये. तर याची तारीख असणार आहे, आज तारीख आहे 19 तारीख. ठीक आहे. तर 19, 20 आणि 21 या तारखेपर्यंत हे डिस्काउंट असणार आहे आणि जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघेल त्यांनीच संपर्क करायचा आणि त्यालाच हा डिस्काउंट भेटणार आहे मित्रांनो. इतर विद्यार्थ्यांना डिस्काउंट भेटणार नाहीये. कोणत्याही जिल्ह्यासाठी जरी तुम्ही अर्ज केला असेल, अहमदनगर नाही तर चंद्रपूर नाही तर इतर कोणत्याही DCC बँक भरतीची तयारी करत असाल आणि नोट्स पाहिजे असेल तर हा डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो या येत्या 3 दिवसामध्ये. ठीक आहे. तर ही तारीख तुम्ही बघू शकता, आजपासून डिस्काउंटला आपण सुरुवात करत आहोत. 19, 20, 21 या 3 दिवसांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कमी किमतीमध्ये नोट्स मिळू शकता. या सर्व नोट्सची किंमत आपण आधी ठेवलेली होती 229 रुपीज. आता यामध्ये आपण खूपच कमी किंमत ठेवणार आहे मित्रांनो. तर बघा, यामध्ये तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल सांगितल्याप्रमाणे भेटणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी 2 वर्षाचे भेटणार आहे. यामध्ये IMP, GK, संगणकाचे IMP क्वेश्चन, त्यानंतर बँकिंग व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व 7 ते 8 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत. आणि प्लस यामध्ये आधी 42 क्वेश्चन पेपर होते, आता साताराच्या एकूण टोटल 15 क्वेश्चन पेपर आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे टोटल जर म्हटलं तर 55 प्लस प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहेत. लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये उपलब्ध भेटून जातील मित्रांनो. सर्व नोट्सची एकत्रित किंमत आता आपण ठेवलेली आहे 169 रुपीज मित्रांनो, जी की पहिल्यांदा आपण जेव्हा नोट्स द्यायला सुरुवात केली होती तेव्हाची किंमत आहे मित्रांनो. आता यामध्ये तुम्हाला जवळपास 40 ते 50 रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही अजून नोट्स घेतल्या नसतील तर तुम्हाला येत्या 2-3 दिवसासाठी आपण एवढीच किंमत ठेवलेली आहे 169 रुपीज. ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं 91 39 64 31 99. त्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. पेमेंट पाठवून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर ठीक आहे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व जे स्टडी मटेरियल नोट्स आहेत ते सर्व तुम्हाला सेंड केल्या जातील. यामध्ये 55 प्लस प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला 7 ते 8 विषयांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये टॉपिकनुसार भेटणार आहे मित्रांनो. IMP प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे. जर तुम्ही अजून नोट्स घेतल्या नसाल तर तुमच्यासाठी स्पेशली ही किंमत आपण कमी केलेली मित्रांनो, कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते, कमेंट्स आले होते. तर त्यांचे सर्व आपण कमेंट्स वाचून हा निर्णय घेतलेला आहे. नोट्सची किंमत थोडीफार कमी केलेली आहे जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी त्यांना देखील या नोट्सचा लाभ भेटणार आहे मित्रांनो. कारण यामध्ये 7 ते 8 विषयांच्या नोट्स आहेत प्लस तुम्हाला सर्व या ज्या क्वेश्चन पेपर आहेत खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतो. यामध्ये 55 प्लस प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे आणि
अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणाऱ्या क्वेश्चन पेपरची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुमच्यासाठी खूपच चांगलं असणार आहे. चला आता ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. तर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथं पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे, पासवर्ड मध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख टाकू शकता, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये. जसं की तुमची जन्मतारीख आहे 25/6 त्यानंतर 1998. ठीक आहे, 1998 अशा प्रकारची तुमची जन्मतारीख आहे. तर तुम्ही कशी ती जन्मतारीख टाकणार, जशी की आपली अशा प्रकारची जन्मतारीख आहे. तर इथे कोणत्या प्रकारचं अंतर न देता डायरेक्टली अशा प्रकारची तुमची जन्मतारीख इथं खाली टाकायची 25/6/1998 या स्वरूपामध्ये. ठीक आहे, आणि जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो ऍज इट इज तुम्हाला इथं बघून टाईप करायचा, जो तुम्हाला फॉर्म वरती भेटला असेल किंवा रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला ऑलरेडी भेटलेला असेल मेसेज वरती. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. तर पटकन मी टाकून इथं घेतो आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर मी लॉग इन वरती क्लिक करतो. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे जर म्हटलं तर तुमची प्रोफाईल दिसेल, तुमची काही महत्त्वाची माहिती दिसेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर झाला, त्यानंतर तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे दिसतील. ठीक आहे, जे की मी थोडंसं ब्लर केलेलं आहे. पुढे जर म्हटलं तर आपण ज्या पण पदासाठी अर्ज केला असेल तर ते पद तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील. जसे की तुम्ही क्लर्क या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला इथं क्लर्कच्या जागी इथं खाली प्रोसीडचं ऑप्शन आहे बघा, प्रोसीड वरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, तर आता मी प्रोसीड या बटनावरती क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता तुमची माहिती वरती गेली असणार आहे मित्रांनो. खाली जर म्हटलं तर तुम्हाला इथे माहिती बघण्यासाठी भेटेल आणि इथेच तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे मित्रांनो. ठीक आहे, तर व्ह्यू ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे बघा. इथे तुम्हाला एक्झाम सिटी दिसेल, डेट दिसेल, एक्झाम टाइम, रिपोर्टिंग टाइम आणि त्यानंतर गेट क्लोज व्हायचा टायमिंग दिसेल आणि इथूनच तुम्ही तुमचं प्रवेशपत्र म्हणजेच ऍडमिट कार्ड इथून डाउनलोड करू शकता मित्रांनो. डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोड ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे संपूर्ण माहिती तुमची दिसेल तुम्हाला आणि इथूनच खाली तुम्हाला बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही क्लिक करून तुमचं प्रवेशपत्र इथं प्रिंट आउट किंवा पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. संपूर्ण माहिती तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं चंद्रपूर म्हणजेच CDCC बँक भरतीचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.